नमस्कार मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला, आज आपण माझ्या रात्रीच्या शिळ्या चपात्या राहिल्या होत्या, तर म्हणलं चला आज पीठ पण नाही, तुकडे करून दाखवते. तर त्याच्यासाठी मी घेतल्या 7-8 हिरवी मिरच्या, जिरं, 2-4 पाकळ्या लसूण, 4 पाकळ्या लसूण आहे आणि कोथिंबीर. तर ते मी बारीक करून घेतलं. तुकडे पहिलेच मी बारीक करून ठेवले होते. तर कढई गॅसवर ठेवली होती. त्याच्यात तेल टाकलं, थोडीशी मोहरी टाकली, जिरं टाकलं. मी जास्त तेल पण नाही वापरलं, पाहतो मी. आणि तुकडे मी पाण्यात भिजत नाही टाकले, पहा तसेचे तसेच येतं. कढीपत्ता टाकला, 1 कांदा कापला मीडियम साईजचा, हळद टाकली आणि ते व्यवस्थित परतून घेतलं. माझ्या किचनमध्ये ऑलरेडी अंधार पडतो दिवसा पण, संध्याकाळी तर असतोच, पण दिवसा पण. पलीकडनं घर आहे ना ते किचनच्या साईडने, त्याच्यामुळे ते अंधार पडतो. त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये एवढं स्पष्ट दिसत नाही, क्लॅरिटी नाही जास्त. त्याला मला ऑलरेडी लाईट लावून किचनमध्ये ठेवावंच लागतं स्वयंपाक वगैरे करूपर्यंत. चवीपुरतं मीठ टाकलं मी. जास्त अवघड पण नाही, जास्तीत जास्त 10 मिनिटात तर तुमचे तुकडे होऊन जातात. मी तिखट बारीक करून घेतलं होतं, ते टाकले. ते सुद्धा व्यवस्थित परतून घेतलं. आणि पहा, मी भिजत नाही घातले, मी तशाची तशा चपात्या बारीक केल्या आणि जास्त बारीक पण नाही केल्या. ते दाताखाली पण वाटलं पाहिजे ना बाबा आपण काहीतरी खातोय म्हणून. एकदम बारीक केल्यावर कसं ते नाही खाल्ल्यासारखं पण नाही वाटत आहे. तर मी मिरच्या आणि ते बारीक करून घेतलं होतं ना, तर ते मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलं आणि कढईत ते तुकडे परतत होती ना, तर त्याच्यात मी ते पाणी टाकलं. काय होतं माहिती आहे का, ते तुकडे पाण्याने भिजत ठेवा, नंतर ते एकदम मऊ होतात, ते नाही चांगलं व्यवस्थित वाटत. तुम्ही हे असे करून पहा, व्यवस्थित होतात. तुमच्या पोह्याला काय करतात, तुकडे एवढे छान होतात. तर मी इथं परतून घेतले आणि त्याच्यावरती कोथिंबीर टाकली आणि 5 मिनटं मंद आचेवर असंच थोडं म्हणजे खालीवर करून घेतले मी. आणि एकदम मंद आचेवर गॅस केला आणि त्याच्यावर झाकण ठेवलं 3-4 मिनटासाठी. वरून थोडंसं पाणी टाकलं आणि त्याच्यावर झाकण ठेवलं. त्या वाफेने आणि त्या पाण्याच्याने किती व्यवस्थित होतात पोहेसारखे, एकदम सुटसुटीत. नंतर मी शेंगदाणे बारीक केलेले होते, तर त्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कुठं टाकलं. नक्की करून पहा, कारण आपण काय करतो, शिळ्या भाकरी फेकून देतो. ते फेकून देण्यापेक्षा ना तुम्ही असे तुकडे करून पहा आणि खाऊन पण पहा. त्याच्यात थोडंसं शेंगदाणे जास्त जर टाकले तर एकदम छान लागतात. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय.